मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचं पहिलं विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या दिशेनं सुरू झालेली आहे। चारकोप इथं इमारतीच्या गच्चीवर बनवलेलं पहिलं विमान मेक इन इंडिया सप्ताहात सादर करण्यात आलं। मात्र त्यानंतर जागा नसल्यामुळे अमोल यादव यांनी हे विमान एका मंदिराच्या आवारात ठेवलं होतं। या सगळ्या बाबतीमध्ये झी मीडियानं दाखवलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अमोल यादव यांना विमान निर्मितीसाठी पालघर इथं जागा देऊ केलेली आहे। भारतीय बनावटीचं पहिलं विमान डिसेंबर 2017 पर्यंत उड्डाण करेल अशा पद्धतीनं आता अमोल यादव यांनी आपलं काम सुरू केलं आहे। आणि या संदर्भात अमोल यादव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबईत मेक इन इंडिया सप्ताह पार पडला। या सप्ताहामध्ये अमोल यादव या मराठी तरुणाने आपलं पूर्ण भारतीय बनावटीचं विमान सादर केलं होतं। या तरुणाचं स्वप्न होतं की भारतात पूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची निर्मिती व्हावी आणि स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या वाटेवर आहे। स्वतः अमोल यादव आपल्यासोबत आहेत, कॅप्टन अमोल यादव। आणि प्रामुख्याने ही सगळी प्रक्रिया कशी सुरू झाली आणि त्यांना पालघरमध्ये राज्य सरकारने या कामासाठी जमीन ऑफर केलेली आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अमोल यादव, मी तुम्हाला मेक इन इंडिया सप्ताहात भेटलो होतो। त्या मेक इन इंडिया सप्ताहामध्ये आपण जे विमान सादर केलं होतं ते विमान ठेवायला तुम्हाला जागा नव्हती, कारण मेक इन इंडिया सप्ताह संपल्यानंतर ते विमान चारकोपमधल्या एका मंदिराच्या आवारात तुम्ही ठेवलं होतं। आता ते विमान कुठे आहे आणि आता महाराष्ट्र सरकारने तुम्हाला जी जमीन ऑफर केलेली आहे, जमीन देण्याची जे पत्रही आलेलं आहे तुम्हाला, हा सगळा प्रवास कसा झाला? मेक इन इंडियामध्ये तुम्ही आला होता, त्याच्यानंतरसुद्धा विमानाला जागा नव्हती, तीसुद्धा बातमी आपण दिली होती आणि त्या बातमीचा परिणाम झाला। मला महाराष्ट्र सरकारने धुळ्यामध्ये विमान ठेवण्यासाठी जागा दिली। त्याच्यानंतर या बातमीमुळे फारच फरक पडला। महाराष्ट्र जेव्हा मेक इन इंडियामध्ये आपण हे विमान डिस्प्ले केलं होतं तेव्हा मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनने आपल्याला एव्हिएशन इंडिया 2016मध्ये आमंत्रण दिलं होतं। आपण हे विमान हैदराबादला घेऊन गेलेलो होतो। माननीय राष्ट्रपतींनी आपल्याला प्रत्यक्ष भेट देऊन आशीर्वाद दिले होते आणि ही गोष्ट झाल्याच्यानंतर तेव्हा मी जेव्हा झी न्यूजनी तेव्हा ही बातमी दिली होती ती महाराष्ट्र सरकारमधल्या मोठ्या माणसांनी, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ऐकली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आणि महाराष्ट्रामध्ये एअर कनेक्टिव्हिटी कशा रीतीने होऊ शकते ह्याच्याबद्दल माझ्याशी चर्चा केली। तुम्ही जे विमान सादर केलं होतं ते 6 आसनी विमान होतं। आता तुमची जी तयारी सुरू आहे, म्हणजे पालघरला जी 200 एकर जमीन तुम्हाला शासनाने दिलेली आहे, तिथे जे विमान निर्मिती करण्याचं तुमचं स्वप्न आहे, ती विमानं कशी असणार आहेत? 6 आसनी असणार आहेत की अजून वेगळ्या प्रकारची असणार आहेत? आपल्याला महाराष्ट्राला हवाई सेवेने कनेक्ट करायचं आहे आणि हे करताना आपल्याला मॅक्झिमम कनेक्टिव्हिटी कशा रीतीने व्हावी ह्याच्याबद्दल आमची चर्चा झाली आणि 19 सीटर विमान बनवायचं ठरलेलं आहे आणि ते विमान बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आपल्याला पालघर इथे जमीन देतं आहे। त्या जमिनीवरती आपण एक 9 एकरमध्ये विमानाचा कारखाना सुरू करणार आहोत आणि तिथे ह्या 19 सीटर विमानाची निर्मिती सुरू करायची आहे। 19 सीटर विमान तुम्ही बनवण्यासंदर्भात मगाशी उल्लेख केला, तर भारतात अजूनही भारताने स्वतः आपलं विमान बनवलं नाही आहे। म्हणजे तुम्ही पहिले असाल आणि तोही मराठी तरुण अमोल यादव जो पहिलं भारतीय बनावटीचं विमान बनवेल। परंतु देशात जगभरात अशा कंपन्या कुठल्या आहेत, किती कंपन्या साधारणतः असाव्यात ज्या 19 सीटर विमान बनवतात, ज्याच्याशी तुमची स्पर्धा असणार आहे, का मराठा तरुणाची स्पर्धा असणार आहे? जगभरात अशा काही कंपन्या आहेत। मुख्यत्वे कॅनडाची एक कंपनी आहे, आता वायकिंग म्हणून ते ट्विन ऑटर बनवतात, किंवा 2-3 कंपन्या आहेत। आता चायनाने सुद्धा स्वतःचं 19 सीटर विमान बनवलेलं आहे। पण अख्ख्या जगभरात 19 सीटर म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी विमानांची गरज आहे आणि आता ह्या गोष्टीचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे। भारतामध्ये अशी कुठलीच कंपनी नाही आहे आणि ज्या जगामध्ये कंपन्या आहेत त्यांची एवढी कॅपॅसिटी नाही आहे की त्या पूर्ण जगासाठी रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी विमानं पुरवू शकतात। म्हणजे आपण महाराष्ट्राच्या एअर कनेक्टिव्हिटीचा मगाशी उल्लेख केला, हवाई सेवाने महाराष्ट्र जोडला जावा, तसं आपल्या विमानाचा फायदा देशातही होणार आहे।
तसा जगातही होईल याचा फायदा, म्हणजे जगभरातून कदाचित आपल्याला मागणी येईल, कारण हे विमान बनवणाऱ्या कंपन्याच कमी आहेत असा उल्लेख आपण केला. 19 सीटर विमानाची अख्ख्या जगभरात गरज आहे. महाराष्ट्राला गरज आहे, भारताला गरज आहे, इतर बऱ्याचशा देशांमध्ये ह्या गोष्टीची गरज आहे आणि ही गरज पुरवली जाऊ शकत नाही. सध्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना त्यांची कॅपॅसिटी नाही आहे की ही गरज पूर्ण करेल, की ही गॅप भरून निघणं त्यांना शक्य नाही आहे. आणि आपण आता त्याच गोष्टीमध्ये सुरुवात केलेली आहे. आपण ज्या क्षणी आपण विमानं बनवायला सुरुवात करू, आपल्याला बाहेरून सुद्धा ऑर्डर येणार आहेत. म्हणजे एका भारतीय तरुणाचं, मराठी तरुणाचं विमान आपल्याला जगभरात फिरलेलं दिसेल कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये. 100%. तुम्हाला यासाठी जीडी मीडियाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा प्रोजेक्ट प्रत्यक्ष सुरू झाला आणि तुमचं विमान जेव्हा उडायला लागेल तेव्हा निश्चितच झी मीडियाची टीमसुद्धा तुमच्याबरोबर त्या विमानात असेल, पहिल्या विमानामध्ये. थँक्यू. अमोल यादव या मराठी तरुणाचं स्वप्न जवळपास पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. डिसेंबर 2017पर्यंत एका मराठी तरुणाने पूर्ण भारतीय बनावटीचं बनवलेलं विमान आपल्याला हवेत उडायला दिसेल आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी झी मीडियाकडून सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. आता हे स्वप्न प्रत्यक्ष होताना संपूर्ण महाराष्ट्र पाहिल, देश पाहिल आणि हा खरोखर महाराष्ट्रासाठी गर्वाचा क्षण असेल जेव्हा अमोल यादवनी बनवलेलं पहिलं विमान हे हवेत उड्डाण घेईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे, ज्यांनी हा सगळा प्रवास बघितलेला आहे. दीपक, खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न इथे असा उपस्थित होतो की बरेचदा आपण बघतो की भारतीय टॅलेंट आहे, मात्र जी सगळी गव्हर्नमेंट प्रोसेस आहे किंवा राजकीय इच्छाशक्ती नसणं आणि त्यामुळे तसंच राजकीय लोकांनी केलेले दुर्लक्ष यामुळे टॅलेंट बरेच वेळा वाया जातं. मात्र अमोल यादव यांच्याबाबत हे समाधानकारक दिसतंय. एकंदरीतच झी मीडियाचा रोल कसा होता या सगळ्या प्रवासामध्ये? अनुभव निश्चितच इच्छाशक्ती, जी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागते अशा तरुणांच्या मागे उभं राहण्याची, ती इच्छाशक्ती मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यांना पाठबळ दिलं. आणि प्रामुख्याने झी मीडियाने वारंवार या संदर्भात अमोल यादवांनी जे केलेलं संशोधन आहे, बनवलेलं पहिलं भारतीय बनावटीचं विमान आहे, त्या संदर्भात वृत्त दाखवल्यानंतर, त्याचबरोबर हे विमान मेक इन इंडियामध्ये सादर केल्यानंतर ते ठेवायला जागा नव्हती सप्ताह संपल्यानंतर. कारण अमोल यादवनी हे 6-7 वर्ष खपून आपल्या ते ज्या चारकोपमध्ये ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीच्या टेरेसवर हे विमान बनवलं होतं. परंतु मेक इन इंडियामध्ये सादर केल्यानंतर हे विमान ठेवायचं कुठे हा प्रश्न होता त्यांच्यासमोर. चारकोप मधल्या मंदिराच्या आवारात हे विमान त्यांनी काही काळ ठेवलं होतं. त्या संदर्भातही झी मीडियाने वृत्त दाखवलं होतं. आणि हे सगळी ज्या झी मीडियाने बातम्या अमोल यादवांसंदर्भात प्रसारित केल्या होत्या, त्यांचा संघर्ष दाखवला होता, तो संघर्ष, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपले झी मीडियाच्या वृत्त बघून घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली आणि अमोल यादवशी सरकारने संपर्क केला आणि त्यांना आता 200 एकर जमीन ऑफर केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमोल यादवांच्या संघर्षाला झी मीडियाने जी साथ दिली त्या साथीचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या दिशेने अमोल यादवांचा प्रवास सुरू झालेला आहे. लवकरच या संदर्भात मंत्रिमंडळात जमीन देण्याचा निर्णय होईल, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन देण्यात यावी असा अहवाल सरकारला पाठवलेला आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्यानंतर अमोल यादवांच्या हातात प्रत्यक्ष जमीन येईल आणि प्रत्यक्ष विमान निर्मिती करण्यासंदर्भात काम त्यांचं साधारणतः 3-4 महिन्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू होईल. आणि अमोल यादवांनी जशी इच्छा व्यक्त केली की डिसेंबर 2017 पहिलं विमान हे आपल्याला हवेत उडलेलं दिसेल, जे मराठी तरुणाने महाराष्ट्रात बनवलेलं असेल. कारण आतापर्यंत भारतात विमान निर्मितीचा प्रयोग झालेला नाहीये. अमोल यादव हे पहिलेच तरुण असतील जे भारतात प्रत्यक्ष विमान निर्मिती करतील. जगभरात अशा काही कंपन्या आहेत मोजक्या, आणि अमोल यादव हे जेव्हा प्रत्यक्ष विमान अमोल यादवांचं हवेत उडेल तेव्हा त्या कंपन्यांच्या आधीत अमोल यादवांच्या कंपनीचं नाव समाविष्ट होईल. आणि महाराष्ट्रासाठी अनुपमा ही फार मोठी गौरवाची बाब असणार आहे. आणि त्या झी मीडिया अमोल यादव यांच्यासोबत असणे आतापर्यंत आहे, याच्या पुढेही राहील आणि वारंवार त्यांना त्यांच्या या कामगिरीत यश येवो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.